तर मित्रांनो, आता आपण आलोय परत एकदा डोंगराच्या जवळ आणि निघालोय नेहमीच्या स्पॉटवर. आमचा जो आहे सोबत अजित भाऊ, वन अँड ओनली वन मॅन शो द छावा स्माईल तर अजून पण चालूच आहे. सगळ्या स्माइलर्स सगळे फिदा आहेत. सनसेट दिसतोय का? फ्रंट कॅमेऱ्याचा इश्यू रे, सॉरी सनसेट दिसत नाही, बॅक कॅमेराने दिसतो व्यवस्थित. इकडे आहे पण हे कसं होतं, एक्सपोजर ना एवढा बेकार आहे ना एक्सपोजर. काय आलं तर गाईज, आता मी निघालोय आमच्या रोजच्या जागेवरती, जिथे आम्ही बसून गप्पा मारतो आणि सनसेट एन्जॉय करतो. या वेळेला सनसेट एकदम भारी येणार आहे. एकदम भारी. अरे तू दिसलाच नाही, तू मधीच बोलतो मधीच असं करतो. आपल्याकडे अरे आयफोन सारखं हे नाही येणार आहे, ते लगेच कॅमेरा स्विच होतो नाही का, फ्रंट टू बॅक. तसं नाही आहे, तसा फीचर असताना मजा आली असती. ठीक आहे, मोबाईल एवढा हादरतोय ना मी, कारण की रस्ताच तसा आहे, पूर्ण हादरा आहे. इथून पण एकदम कठीण रस्ता आहे एकदम. ठीक आहे, चला काय विषय नाही. आलो हे बघा, हा आपला स्पॉट आहे. थांब, एक नंबर स्पॉट आहे. इथे वाराही छान लागतो एकदम, पाचशे बबनीस वारा लागतो आणि एकदम थंड वाटतं आणि आराम येतो. कॉलेजवरून दमून आलं, थोडंसं खायचं प्यायचं, इकडे यायचं, मस्त निवांत बसायचं. 6:30च्या नंतर मग जायचं जिमला आणि मग आरामात बसायचं. काय विषय नाही, घरी यायचं मग परत. ह्याच्या परत काही ना काहीतरी काटे का पूरा झाड है, आप देख सकते हो. मराठी ब्लॉग आहेत, मराठी पूर्ण काटे, ते काटे सगळीकडे काटे. तरी पण बघा कसा काय उचललाय मी, लागले तर नाही. आलो आहोत आता आपण मस्त पैकी आपल्या ठिकाणीवर. हा आपला डोंगर सॉरी, ट्रेन दगड. ट्रेन नाही, आता नाही दिसणार. ट्रेनला आपल्याला बॅक कॅमेरा पाहिजे होता. तिथे समोर ट्रेन जात होती पण आता आपण दिसणार नाही तिथे, एकदम वरती आहे, नाही दिसणार, फ्रंट कॅमेरा नाही दिसणार. ठीक आहे, तसं पण पहिल्या ब्लॉग मध्ये आपण आणले ट्रेन, एवढा काही विषय नाही. आणि इकडून सनसेट एक नंबर दिसतोय, एकदम बादशाह सनसेट. तर दगडावर जरा बसूया आपण. एकदम ऑरेंज घातलंय मी, भगवा कुर्ता घातले, भगवा टी शर्ट. आणि आता इथून तुम्हाला मी सनसेटचा व्ह्यू दाखवतो. हा आहे आपला सनसेट, एक नंबर दिसत आहे इथून. 4x झूम केलाय, एक नंबर. 4x आहे बाबा, गरीब फोन आहे आपला, गरीबाचा फोन. अरे असला काय करायचं, गेम किती खेळतोस तू? 6,000 काय गेम किती खेळू शकतो त्यामध्ये? गेम मी दिवस रात्र. अरे किती खेळू शकतो विचारतोय मी तुला. म्हणजे हा मग तू ऐक आणि फ्री फायर दोन्ही सोबत चालते. माझ्या मोबाईल मध्ये BGMI 40 FPS वर चालते. ह्याच्या मोबाईलचं मला माहिती नाही, एवढं माहिती आहे फ्री फायर पण लॅग मारते. नाही लॅग नाही होते माझी फ्री फायर लॅग नाही होत. माझी फ्री फायर लॅग नाही होत. हा, जेव्हा पिंक डाऊन झाली तेव्हा होते, ते पण कधी मोस्टली लवकर नाही होते. असं स्पॉट पाहिजे रे सगळ्यांना, म्हणजे जे आता शहरात वगैरे राहतात वाल्यांना तर डायरेक्ट खिडकी उघडा भेटेल स्पॉट. अरे तो तर आहे, त्यांचा तर एक नंबर आहे. वेलविशर वाले वेलविशर आहे कुठं माहितीये का? वेलविशर आहे जमशेदपूर वाया अहमदाबाद मध्ये, एक नंबर आहे. रोड टच आहे, एक नंबर. हे त्यांना मस्त नॅशनल हायवे आहे बाबा. हा, डायरेक्ट अहमदाबाद टू डायरेक्ट काश्मीरला हायवे त्यांचा जॉईन, डायरेक्ट काश्मीर, डायरेक्ट ढगात. काय विषय हायवे किती भारी आहे. पण असा स्पॉट पाहिजे सगळ्यांकडे. म्हणजे आता मुंबईच्या जे लोक राहतात त्यांना असं मिळत नाही, आपल्याला बरे. आपण दिल्लीवाल्यांना नाही भेटत, आपल्या श्रीनगर वाल्यांना सगळं भेटतो. हा ना, आपण अहमदाबाद वाले एक नंबर माणसं. अहमदाबाद, लातूर अरे किती गावांची नावं घेतली आपण. पब्लिक पण बोलते थापा मारते, ठीक आहे, एवढे 8 झोड कशा पण थापा मारते. काय नाही काही, पण इथं भारी आहे. पण आज वारा नाही, काय माहित, गरम होतंय आज खूप ना, थोडंसं गरम होतंय. इथे उकडतंय, काय विषय काय माहित, पण गरम होतंय थोडंसं. दगड गरम आहे म्हणून. नाही वारा कुठे बघ ना, वाराच नाही आज वाराच नाही. कोणाचा तरी नरकंडी लागले आमच्या नाही,
असं तो काहीतरी बघा दिसत. मून बघा ना सन किती असं लाडू सारखा दिसतोय. लड्डू मॅन झालाय सर. पण लड्डू मॅन. कसं आहे आपल्या मोबाईल मध्ये दिसत नाही धड, काय माहित काय लय लड्डू झूम करावं मॅन. लागतंय. आडवा झाला परत मोबाईल स्ट्रेट ठेवा. सॅमसंग गॅलेक्सी A53 अल्ट्रा. नाही हा खरंच डायरेक्ट 300x जातो. सरच खोलून टाकल तर एकटाना रेदना ना. काय माहिती मला, मी नाही बघितलं कधी त्याला. अरे तो सॅमसंगने बघा आता नवीन फोन लॉन्च केलाय. सनसेटचं बाद झालं, आता आपल्या जरा तोंड दाखवूया. तर बघा, मित्रांनो एवढा जर भारी तुमच्या पण नाहीये. इकडे असं काही स्पॉट असेल तर जात जा, मस्त वाटतं. काय घरात बसून काय करणार आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल खूप वाट लावते शरीराची. जरा जायचं थोडंसं मस्त फिरायचं काय विषय नाही. मी स्वतः कमी निघतो बाहेर घरातून, हा आहे म्हणून, नाही तर मी पण आळशासारखं घरात बसलेलो असतो. काय काम ना काम धंदे काय आहेत, कॉलेजवरून यायचं. मोबाईल घेऊन बसले असतात. मोबाईल असतात काय मोबाईल घेऊन काय बसतो, मोबाईल कुठं असतो माझ्याकडे, येडे आहे का? माझ्याकडे इंस्टाग्राम फक्त नावापुरतं आहे. याला पण माहिती आहे मी इंस्टाग्राम वापरत नाही जास्त. आणि मी तर इंस्टाग्राम डिलीट करून ठेवलंय. हे स्वतःच्या 6 आयडी आणि बोलतो इंस्टाग्राम डिलीट केलंय. आणि आयडीची नाव बघा, याला विचारा जरा. अगू का 10-12. हा, मी एवढ्या अभिमानाने सांगतोय पण अशी नाव आहेत. तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो. हा. तर मीनी काय करता ह्यांची इंस्टाग्राम आयडी ओपन केली हा. आणि त्याच्याने माझ्या गावात 10-12 वाले आयडी आहे, तिला फॉलो केला. हा. यांचे मित्र म्हणतात असा कसा मित्र आहे रे तुझा, त्याचं नाव डायरेक्ट आहे गु खात 10-12. म्हणजे माझ्या तो होता फॉलोज लिस्टमध्ये, फॉलोइंग लिस्टमध्ये. आणि माझ्या एका मित्राने ते नाही का येतं सजेस्टेड दॅट युअर फ्रेंड फॉलोज दिस आयडी असं वगैरे येतं, एकमेकांना रेकमेंड होतं. माझ्या एका कॉलेजच्या मित्राला आलं होतं आणि तो होता खूप, म्हणजे जरा चांगला होता तो, म्हणजे समजूतदार होता खूप, म्हणजे. तो आणि उचकवणारा त्यांनी होता. नाही तसला नव्हता तो म्हणजे काय बोलतात ते, एक्सपिरियन्स्ड माणूस होता खूप. कोणात? म्हणजे थोडासा आमच्यापेक्षा मोठा होता आणि चांगला होता. तर त्याला सजेशनला आलं की माझा आय डी जो आहे तो ह्याच्या आय डीला, हे जे आता जो बोलला त्या आय डीला फॉलो करतो. आणि त्यांनी तो स्क्रीनशॉट घेतला आणि तो आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर टाकला की हा जो आहे म्हणजे मी हा कोणाला पण फॉलो करतोय आणि का फॉलो करतोय. मग त्यानंतर 2 दिवस जरा चालला विषय कॉलेजमध्ये. त्यानंतर मग विसरले सगळे, काही एवढं काय नाही. आपण कोणाला काही जास्त बोलत नाही म्हणून लोक पण आपल्याला काय बोलत नाही, काय विषय नाही. सेफ टू सेफ डिस्टन्स. आयडीचं नाव किती भारी ठेवलं. या आयडियात असल्या बनवू नको, बंद कर. आणि हा पोरींच्या पण आयडी बनवतो, एंजल प्रिया सारख्या, काय पण येण्यासारखं आठजोड काम चालू आहे. प्रिया. आता एंजल प्रिया कोण आहे? एंजल प्रिया नाही माहित तुला काय असतो विषय? नाही. अरे एंजल प्रिया म्हणजे ना पोरींच्या आयडी असे बनवायच्या फेक आणि त्याच्यामध्ये पोरगा अपडेट करतो सगळं, असा विषय. हा का? मग आहे ना कल्पना शर्मा. बघा लगेच आलं पण नाव सनसेट सोबत. काय नाव बोल? कल्पना शर्मा 2008. ही जर आयडी भेटली कुठं, पहिले रिपोर्ट मारा, डायरेक्ट डिवाइस रिपोर्ट गेलीच पाहिजे. 2008 नाही, 010 आहे. कल्पना 010 कल्पना अंडरस्कोर शर्मा, मिस कल्पना. वाटलं तर मी लिंक देतो माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये, नाहीतर कुठेतरी कमेंट मध्ये. आयडी कशी आहे? मिस से अंडरस्कोर MI डायरेक्ट लिंक देतो ना मी, कशाला पाहिजे आपल्याला. डॅश कल्पना डॅश 2008 आणि आतमध्ये दिलाय कल्पना शर्मा. आणि रिपोर्ट करा या आणि आयडीला. photo सगळ्यात आहे पहिले सर्च करून AI ची सगळ्यात फोटो आहे पहिले माहितीये का? सगळ्यात पहिले ह्याचा जो काय आहे जो आयडी इन्स्टावरचा, त्याला पहिले निष्कासित करा इथून. काय धंदे करतोय काय माहिती. किती पैसे पडलेस, किती रिचार्ज मारून घेतले लोकांकडून? एक पण नाही. एक पण नाही का? नंबर दिला असेल तर ते फोन करून करून बोलतील. बाब. अरे नंबर म्हणजे ते नंबर देतात, असा विषय. गरम number व्हायला लागलं रे. आता हलकासा वारा आला. थोडासा वारा यायला लागलाय, भारी वाटतंय. तर आता बसू आणि जाऊ जिमला. पाठून गरम फोडून गात असा वारा.